नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपण शेळी पालन उद्योजक. तर मित्रांनो बघा की आत्तामध्ये आपण सुबाबीची लागवड केली होती. मित्रांनो अर्धा एकर सुबाब लावली होती. मित्रांनो शेळी पालनामध्ये चाऱ्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आपण चाऱ्यासाठी म्हणजे शेळ्यांना सुबाब लावली होती. तर मित्रांनो 3 वेळेस लावून सुबाब उगली नव्हती आणि त्यानंतर उगल्यानंतर तर निसर्गाने घात केला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नदीला पूर आल्यामुळे पूर्ण नदीच्या पातळीमध्ये पाणी बसलं नाही तर ते वावरामध्ये घुसलं आणि पूर्णपणे अर्धा एकर सुबाब वाहून गेलेली आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस 3 वेळेस लावून देखील उगली नव्हती, पण त्यानंतर उगली तर निसर्गाने घात केला. तर मित्रांनो महापूर आल्यामुळे पूर्णपणे अर्धा एकराची सुबाब उद्ध्वस्त झालेले आहे. तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो मुळ्यासकट काही झाडं उपसले आहेत तर काही झाडं वाहून देखील गेलेले आहेत. तर मित्रांनो जेवढं कपाशी जाण्याचं दुःख नाही झालं तेवढं सुबाब जाण्याचं दुःख झालेलं आहे. तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी असे बऱ्याच जणांसोबत असा बऱ्याच नुकसानी झालेले आहेत. अनेक शेळीपालक असतील किंवा काहींचे घास गेलेले आहेत. तर मित्रांनो काहींच्या सुबाबी देखील गेलेले आहेत. तर मित्रांनो बऱ्याच जणांची खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेली आहे. तर मित्रांनो शेळीपालनामध्ये चाऱ्याची लागवड जास्त खूप म्हणजे खूप महत्त्वाची असते. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सुबाब उद्ध्वस्त झालेली आहे. पूर्णपणे अर्धा एकराचा प्लॉट पूर्णपणे मोकळा झालेला आहे. सार आधार